एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचा त्यांनी केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याबद्दलचा। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। जरांगेने घरात घुसून मारण्याची भाषा केल्यानं ओबीसी संतापले, तर जरांगे पाटलांनी ही पलटवार केल्यानं हा वाद काही शमायचं नाव घेत नाही। इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। मनोज जरांगे पाटलांच्या याच वक्तव्यावरनं मोठा वाद निर्माण झालाय। जरांगेंच्या प्रक्षोभक भाषणांमुळे सामाजिक तणावात भर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं ठिकठिकाणी आंदोलनं केली गेली। मनोज जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली। परिणामी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, तर विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत ओबीसी नेत्यांनी संतापही व्यक्त केला। का तुम्हाला नेता व्हायचंय मराठा समाजाचा म्हणून हे सगळं चाललंय का? तुम्हाला तुमचं जे काय हे असेल ते लकलाप, पण आमच्या ओबीसींना अशा कुठल्याही प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात बसवू नका, आम्हाला चेतावण्या देऊ नका। आमची मुलं जी स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत त्यांचा कुठंतरी आत्मसन्मानाला मनाला ठेच पोचते की अरे आपल्या समाजाला गुन्हेगार ठरवलं जातंय। माझा जरांगे पाटलाला प्रश्न आहे, सवाल आहे की तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आहेत आणि घरात घुसून काय करणार आहेत याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। आता समाजाला, या महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर पाहिजे। घरात कुणाच्या घुसणार आणि काय करणार, आणि जर खरंच तुम्ही घरात घुसायची तयारी असेल ना तर एकदा घुसून बघा। छगन भुजबळांनीही मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। समाजात दुफळी निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत असं आवाहन छगन भुजबळांनी केलं। तसंच राज्यात ठोकशाही चालत नाही याकडेही भुजबळांनी लक्ष वेधलं। हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही। हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे। त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल। तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे। मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावरती झालेल्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं। आंदोलन करणारे मुंडेंचे लाभार्थी असल्याचा टोला जरांगे पाटलांनी लगावलाय। संतोष देशमुखांच्या भावाला धमकी दिल्यामुळे भाषणात आक्रमक भाषा वापरल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। चाललंय धनंजय देशमुख हे रस्त्यानं फिरायचं सुद्धा त्यांना अवघड आहे, इतके गरीब आहेत ते न्यायासाठी वनवन भटकतोय आणि धनंजय मुंड्याचे कार्यकर्ते त्याला आरेरावी करून धमक्या देतात। मग त्याच्या गुंडाला सरकारला असं वाटतं का कापी धिणून द्यावा, त्याच्या गुंडाला बोलवायचंच नाही, आम्ही काही गुंडाला बोलायचंच नाही काही। राज्यातील सौहार्द आणि समाजामधील बंधुभाव जपणं गरजेचं आहे, त्यामुळे सर्वच नेत्यांनी संयमित भाषेचा वापर करण्याची आवश्यकता आहे, तरच इथली शांतता कायम नांदायला मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक नाव सध्या सेंटर पॉइंटला आलंय आणि ते म्हणजे धनंजय मुंडे। धनंजय मुंडे यांना चहूबाजूने आता घेरण्यात आलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व पक्षांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळानंतर राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंनी राजीनामा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला, तर भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। धनंजय मुंडेंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय, याकडे नेत्यांनी राज्यपालांचं लक्ष वेधलं। सत्ताधाऱ्यांच्या गोटातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तर गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय।
धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते. लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. तो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे, याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सोय, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे. या 2 मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली, तर दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. सरपंच संतोष देशमुख यांची गुंडांनी निर्घृण हत्या केली, मात्र देशमुख यांचे मारेकरी अजून मोकाट असल्याची जनभावना आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येतं. गुंड प्रवृत्तीची पाळमुळं खणून काढण्याची लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणी पवारांनी केली आहे. असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण. धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव निर्माण केला. भाजपचे सुरेश धस, नरेंद्र पाटीलही राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. परिणामी राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.